मनू, टेन्शन आलंय का? सतत बाबांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आपल्या लग्नाबद्दल कळल्यानंतर ते खूप चिडतील. काय रिॲक्ट होतील काहीच कळत नाहीये रे. म्हणजे ना पोटात गोळा आलाय. खूप भीती वाटते. तुझ्या मनाची तयारी अजूनही झाली नसेल तर आपण नंतर सांगूया. नाही नको, कधी ना कधी तर त्यांना सांगावंच लागणार आहे ना. कधीही कळलं तरी ते रागवणारच आहे. फक्त इतर कुणाकडून कळलं तर जास्त चिडतील. म्हणून आजच सांगूया. बर, तू म्हणशील तसंही मी माझ्या बायकोच्या शब्दाबाहेर नाहीच आहे ना. खरं तर जगातला कुठलाच नवरा आहे ना हा त्याच्या बायकोच्या शब्दाबाहेर जायची हिंमत करतच नाही. राहू दे. म्हणून तुला माहितीये, मी लग्नाच्या पहिल्या रात्रीच ठरवलं होतं की जर संसार सुखाचा करायचा असेल तर नेहमी बायकोचं ऐकायचं. ती नेहमी बरोबर असते आणि तिला मुठीत नाही मिठीत घ्यायचं. सगळं नीट होईल. तरी जाऊ. लाजली का काय माझी बायको? हे म्हणू, आता छान दिसतेस. आणि बघ, आपण बाबांना खरं काय ते सांगून टाकून कन्व्हिन्स करूयात ना. मला माहिती ते रागवणार आहेत, चिडणार आहेत, पण आपण त्यांना आपल्याबद्दल सांगूयात. आणि मला खात्री आहे की ते आपलं रिलेशन, आपलं हे लग्न स्वीकारते. आता उशीर करायला नको, जाऊयात. जायचं नक्की? डॉक्टर, बाबा बरे आहेत ना? त्यांना काही झालं नाहीये ना? अहो, ते मगापासून काही बोलतच नाहीये. अहो अहो काहीतरी बोला ना. तुम्ही असे गप्प राहिलात की खूप काळजी वाटते हो. काहीतरी बोला. अहो मी टेन्शन आलंय. टेन्शन कशाला? मग मी बोलतो बाबांशी. नको, बाबा तुझ्यावर चिडतील. अगं ते तुझ्यावर पण चिडणारच आहेत म्हणून. मग तू टेन्शन घेऊ नकोस, मी बोलतो. विश्वास ठेव माझ्या. मी करतो त्यांना कन्व्हिन्स. ओके? चल. जे काही झालं ते यांनी फारच मनावर घेतलेलं आहे. त्यामुळे यांचा बीपी वाढलेला आहे. मी काही औषधं देतोय, ती यांना वेळेवर द्या. काही वाटलंच तर मला कळवा. काळजी घ्या. बाबा प्लीज काळजी करू नका ना. अहो, सगळं नीट होईल. काही वाटलं तर तुम्ही मला फोन करा, मी लगेच येईन. हो. मनू, ताई काय झालं? बाबा काय झालं? डॉक्टर का आले होते? मनू, तू तरी बोल ग बाबांशी. ते बोलतील तुझ्याशी. ते आमच्या कुणाशीच काही बोलत नाहीयेत. बाबा काय झालंय? बोला ना बाबा. बाबा बाबा सांगाल का काय झालंय? बाबा प्लीज बोला ना. बाबा मला नाही सांगणार तुम्ही? हो. म्हणू मी थांब, आत्ता नको सांगायला आपल्या लग्नाविषयी. ताई, बाबांना काही कळलंय का? बाबा बोला ना. बाबा बाबा माझ्याशी तरी बोला ना. हो. ओ, या मॅडम कुठे गेले? त्या आल्या नाहीयेत अजून, येतच असतील. सर तुम्ही बसा ना. ओ मॅडम, बसायला वेळ नाही आपल्याकडे. आता काय कस्टमरला बसायला लावणार का तुम्ही? नाही, तुमचे मॅनेजर कुठे गेले? त्यांना बोलवा, मला त्यांच्याशीच बोलावं लागेल. सर प्लीज.
काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? अहो मॅडम, मी यांना माझ्या लोनच्या अकाउंटचे डिटेल्स मागितले, अजून त्यांनी मला मेलच केला नाही. एवढंच ना? अहो मला तुमचा अकाउंट नंबर द्या ना, मी तुम्हाला मेल करते, लगेच करते, द्या. नाही नाही नाही, एवढंच नाहीये, आपल्याला प्रत्येक गोष्ट टायमावर लागते. काय टायमावर तुम्हाला काम करता येत नाहीत का? हा, जर टायमावर काम करता येत नाही तर असे कशाला नमुने भरताय तुम्ही इथं? हॅलो 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 हा. काय झालंय? काय आरडाओरड करायला काय झालंय? अहो साहेब, ओरडू नाही तर काय करू? इथं का माझी आता गर्लफ्रेंड कामाला आहे का बायको? इथं मी प्रेमानं बोलू? अहो एक काम धड या मॅडम कडून होत नाहीये, आता सुद्धा नाहीये तिथं, बघा ना तुम्ही. हे बघा मॅडम, तुम्हाला एकदा मी सांगितलंय, आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही. अहो कुणाही अनोळखी व्यक्तीला बँकेच्या डिटेल्स देऊ नये, एवढं साधंही कळत नाही का हो तुमच्या वडिलांना? अहो सर, मान्य आहे झाली चूक, पण बँकेचीही काही जबाबदारी आहे की नाही? अहो मॅडम, ही फसवणुकीची केस आहे, यामध्ये पोलिसच काहीतरी करू शकतात, बँकवाले यात काहीच करू शकत नाहीत. आणि मॅडम, तुम्हाला किती वेळा त्याच गोष्टी मला सांगाव्या लागतात? तुम्ही निघा आता इथून, उगीच आम्हाला अक्कल शिकू नका, आणि आमच्याकडे तेवढा वेळही नाहीये. एक्सक्यूज मी, मिस्टर जयप्रकाश हिंदळेकर, काय म्हणाल तुम्ही? पुन्हा बोला. कस्टमरशी नीट बोलायचं. अहो पण मी मगाचपासून यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण हे ऐकतच नाहीयेत. मग मी काय करू? काय समजावताय तुम्ही? 12 लाख रुपये गेलेत आमचे, आणि 12 लाख ही छोटी रक्कम नाहीये. हे असं घडल्यावर कोणीही पॅनिक होईल. आणि मला सांगा, बँक तुमची काहीच मदत करू शकत नाही, हे समजावणं आहे तुमचं? मग नाहीतर काय करायचं आम्ही? काय चाललंय? क्लायंटचे असं बोलतात का? सॉरी सर. माफ करा, मी यांच्या वतीने मी माफी मागतो. राजन देसाईंच्या अकाउंट बद्दल बोलताय तुम्ही? हो. बघा मॅडम, आमचं काम चालू आहे, आमचा शोध चालू आहे. हे पहा, त्यांच्या खात्यातून पैसे जाणं हे आमच्यासाठी पण तेवढंच शॉकिंग आहे. एक गोष्ट मी नक्की सांगतो, पोलिसांना आणि तुम्हाला आमच्याकडून नक्की सहकार्य मिळेल. या केसवर आम्ही अजून माहिती घेतोय आणि आमचं काम चालू आहे. पण एक गोष्ट मी निश्चित सांगू शकत नाही की तुम्हाला हे पैसे नक्की मिळतील की नाही. बटाटे झाले चिरून, हा आता मसाला वाटून घेते पटकन. निर्मला ताई, दूध उतू जात होत, लक्ष कुठे आहे? एवढा विचार करून काय होणार आहे का? तुमचं टेन्शन कमी होणार आहे का? बँकेत पैसे परत येणार आहे? मला सांगा. मी काय म्हणते, आहे ना तो घेईल ना सांभाळून, सोडून द्यायचं त्याच्या. यांची अशी परिस्थिती बघवत नाही ग उषा. इतके वर्षाच्या संसारात त्यांना असं कधी बघितलंच नाही. मनूचं लग्न तोंडावर, त्यात घरातले खर्च, आणि आता त्यांनी त्या जमिनीचं टेन्शन घेतलंय. खूप काळजी वाटते ग, खूप काळजी वाटते. आई, आपण मिळून करू ना काही ना काहीतरी. तू फक्त बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. आणि मला सांग, तुम्ही दोघंही अशी हिंमत हरून बसलात तर मी आणि मनूने कुणाकडे बघायचं? तू बोलतेस ते पट्ट कपोरी, पण काय करू? सगळी सोंग आणता येतात ग, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. आई, हे घे आई. त्याने माझ्या संसाराला कधी आधार दिला नाही, नावापुरतच होत. मला कधी कामी आलं नाही, पण आपल्या घराचं कामी. येड लागले का ग तुला? सौभाग्याचं लेण आहे ते. बाजारात किंमत करायला निघालीस. जिच्याकडे नसतं ना हे लेणं, तिला विचार, त्याची किंमत विचार. ठेव ते, ठेव तुझ्या गळ्यात. ए पोरी, नको असा येडेपणा करू, ठेव. कुठल्या आईला असं वाटेल की तिच्या मुलीनी असं मंगळसूत्र काढून हातात द्यावं? नाही. आणि तुझा अजून घटस्फोट झालेला नाहीये.
आई मावशी पण हे नातं केव्हाच तुटलंय ना. आता हे मंगळसूत्र जपून का ते जुळणार आहे का परत? मला एवढी तरी मदत करू दे. आधीच माझ्यामुळे त्यांना खूप त्रास झालाय. मी त्यांना अजून त्रासात नाही बघू शकत. बाई आता मला काही सुचत नाहीये ग. तू मनूला फोन लाव ना. मला ताई आवरा तुमचा बीपी वाढायचा नाही. आई आई बाबा बाबा आले ग. काय आले? बाबा आले. काय हे? काय कुठे होतात? कुठे तुम्ही? आई सांगतो सगळं सांगतो. आई त्यांना बसव. काय झालं तुम्हाला? ही अशी काय अवस्था झाली आहे आई तुमची? आई तू शांत हो. मी सगळं सांगतो. आधी बाबांना जरा शांत होऊ दे. ना मनू अगं जा बाबांना पाणी घेऊन ये जा. कुठे होते ते ना असं काहीतरी वेड्यासारखे हात वारे करत काहीतरी वेड लागल्यासारखं रस्त्यात फिरत होते का. मी तिकडे होतो म्हणून वाचले. नाहीतर बहुतेक आत्महत्याच केली असती बाबांनी. काय हे? आजूबाजूने येणाऱ्या गाड्या माझ्या जीवाची कशाचीही पर्वा न करता मी त्या ट्रॅफिक मध्ये धावलो. भरधाव येणाऱ्या गाडी समोर बाबा दिसले मला. ती गाडी बाबांना उडवणार तितक्यात मी बाबांना असं बाजूला खेचलं. मला विचारही करता येत नाहीये. आता बाबा जिवंत तरी दिसतात. मी तिथे त्या क्षणी नसतो ना तर त्यांचं प्रेत मला पुढचं बोलवतही नाही. काय दुर्बुद्धी सुचली तुम्हाला? काय करायला निघाला होतात तुम्ही? बाबा पाणी घ्या. आई त्यानंतर बाबा इतके घाबरले होते ना. मग अनिकेतनं पाणी दिलं बाबांना. तेवढं केलं अनिकेतने. त्यांना पाणी दिलं, बसवलं. बाबा जरा शांत झाल्यानंतर त्यांना आम्ही इथे घेऊन आलो. आई तुला यातलं काही खोटं वाटत असेल ना तर तू मनूला विचार. मनू मी खरं सांगतोय की? हो. तुमचे उपकार कसे मानू हेच कळत नाही. आज तुम्ही माझं कुंकू वाचवलंय. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. आई एक मुलगा आपल्या आई वडिलांसाठी उपकार करतो का ग? हे असं बोलून ना तुम्हाला परकवतंय. मी यांना बाबा मानतो, तुला आई म्हणतो. यांना काहीही झालेलं मला नाही बघवणार. बघितलं सगळे किती जीव लावतायत तुम्हाला. आणि तुम्ही काय करायला निघाला होतात? हे करताना एकदाही तुम्हाला आमचा विचार आला नाही मनामध्ये? तुम्हाला काही झालं असतं तर आम्ही कुणाकडे बघितलं असतं? कसे जगलो असतो हा विचार मनात नाही आला का तुमच्या? ऐका ना निर्मला ताई, आवरा ना स्वतःला. पण घरी आले ना आता. अहो यांच्याशिवाय घराला घर पण नाही तसं कळत नाहीये यांना. काकू खरंय, अगदी खरंय तुझं. बाबा मला एका शब्दाने का नाही हो सांगितलं तुम्ही इतका मोठा प्रॉब्लेम झालाय? मला एकदा सांगितलं असतात ना, धावून आलो असतो तुमच्या मदतीला. असं नाही परत करायचं. आई बाबांना सांग ते एकटे नाहीयेत. आई तू सुद्धा एकटी नाहीयेस. मेघा, मनू तू सुद्धा एकटी नाहीयेस.
मी आहे तुमच्यासाठी. आई, बाबा, हा समर प्रताप जहागीरदार आहे तुमच्या बरोबर कायम. आणि बाबा मला सांगा, तुम्हाला कसलं टेन्शन आलंय? सांगा ना मला, कसलं टेन्शन आलंय तुम्हाला आपल्या मनूच्या लग्नाचं? आई, मी आधीच सांगितलंय, मनूच्या लग्नाची जबाबदारी ही माझी जबाबदारी. मी आतापर्यंत मनूसाठी चांगला मुलगा बघण्याची जबाबदारी उचललीच होती. आता यापुढे मी मनूचं लग्न लावण्याची सुद्धा जबाबदारी उचलतो. चुकलो मी, माफ करा मला. अशी चूक नाही होणार. मला खरं कळलंच नाही असं का होतंय, मी असं का वागतोय, नाही कळलं ना. खरंच माफ करा. हा राजन देसाई आता खचणार नाही का? नाही खचू. तर मला माफ कर. मला खूप स्वार्थी विचार केला मी. आजपर्यंत माझ्या आयुष्यात सगळ्या सुखदुःखांमध्ये जी सावलीसारखी माझ्या पाठीमध्ये उभी राहिली, तिलाच सोडून चाललो होतो मी. माफ कर मला. पुन्हा असं नाही घडणार. माफ कर. आणि रडू नको प्लीज. प्लीज शांत हो. निर्मला प्लीज. उषाताई, जरा चहा मिळेल का? नाही मिळणार. सगळ्यांची माफी मागितली, माझी मागितली. काय झालं असतं तुम्हाला, तो कोणाचे भांडले असते मी. उषाताई, खरंच माफ करा. हो, काय मी गंमत करत होते. गंमत करत होते. आणते चहा. आणि चहात साखर थोडी. कळतंय मला साखर किती टाकायची ते. माझ्या हातची चहा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही करा. नाही, तुमच्या हिशोबाने करा. आत्ता खरं मी माझ्या बाबांना भेटतोय असं वाटतंय. नाहीतर इतका वेळ मी कुठल्या तरी वेगळ्याच माणसाला बाबा अशी हाक मारतोय असं वाटत होतं. फार करताय तुम्ही आमच्यासाठी. आज मी जो काही जिवंत आहे ना, तो केवळ तुमच्यामुळे. बाबा, मगाशी रस्त्यात जे काही घडलं ते आठवतंय तुम्हाला? नाही, मगाशी काय झालं ते नाही आठवत. पण हो, आता मगाशी तुम्ही निर्मलाशी जे काही बोलत होतात ते मात्र आठवतंय. खरंच खूप उपकार आहे तुमच्या आमच्यावर. केलंत ना परत परक मला. बाबा, मी तुमच्या घरातला एक मेंबर आहे, तुमच्या घरातला आहे. तुम्हाला कुठलीही मदत लागणार असेल ना तर मला फोन करा, मला सांगा तुम्ही. हा, चला येतो आता. अहो नाही, थांबा थांबा. उषाताई. हा भाऊ. हा, ते चहाचं राहू द्या, पानं वाढायला घ्या बरं. हा, जेवण पण तयार आहे. मेघा म्हणू या. हो, मी पण येतो. काळजी घ्या. अनिकेत, तुला वेगळं सांगायला हवं का बाळा? जेवून जा आमच्या बरोबर. बस बस. लाख लय मोठी रक्कम आहे भाई. अरे ते लोकांनी 100 रुपयाचं पेट्रोल भरलं तरी त्यांच्या डोक्याला शॉट लागतो.
मनूच्या बाबांची अशी अवस्था होणं साहजिक आहे. आणि मनू बरं झालं तू आलीस. बस बस. आता आम्ही तुझ्या बाबांबद्दलच बोलत होतो. अरे वाईट झालं यार. मनू बाबा घरी आहे, बसलेत. ए मनू, तू बाबांना सांग अजिबात टेन्शन नाही घ्यायचा. अरे आपल्या सायबर सेल मध्ये जाम ओळखी आहेत. एकाला आपण सगळा मॅटर सांगितला पण आहे. तुमचे पैसे 200% रिटर्न मिळणार. आपण आहे ना यार. एक मिनिट. हे बघ, त्याचाच फोन आला. मी जरा त्याच्याशी बोलतो. तो काय बोलतो ते जरा बघतो. तुम्ही बसायचे. आलोच मी. काय ग, काय झालं? आणि आय एम सॉरी. सॉरी कशा करता? तू वेळेवर बाबांचा जीव वाचवलास आणि बाबांनी फक्त समर सरांचे आभार मानले रे. तुझ्याशी काहीच बोलले नाही. मनू, अगं बाबांनी माझे आभार मानावेत म्हणून त्यांचा जीव मी वाचवलाय का? अगं आत्ता आभारापेक्षा बाबा व्यवस्थित आहेत, त्यांना काही झालं नाहीये हे जास्त महत्वाचं आहे ना. हे वेडा बाई, अगं रडायला काय झालं? काय झालं रडायला? तू वेळेवर बाबांना बाजूला खेचलं नसतंस तर. आणि म्हणून तू असा विचार पण करू नको. हा, आणि आपण घेऊयात ना त्यांची काळजी. ते परत नाही ना असं करणार. मी आता काय म्हणालो, असा विचार आता करायचा नाही. आणि बाबा स्वतःच मगाशी म्हणाले ना खाली की ते यापुढे असं काही करणार नाही म्हणाले ना. मग तू कशाला टेन्शन घेतेय? आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर ते आपल्याला आज ना उद्या नक्की मिळणार आहे. आणि ते मिळवण्यासाठी आपण 100% प्रयत्न करू. आता आपण बाबांना धीर देऊयात, त्यांची काळजी घेऊयात. चला, डोळे पुसा. थँक्यू आणि थँक्यू. लव्ह यू. आय लव्ह यू टू. नाही रडायचं नाही. चला, मला खळी दिसत नाही, खळी दिसली पाहिजे. Hello, sir. May I come in? Thank you. तुमची सही हवी. देणार? ही एकच सही हवी आहे की आणखीन कुठे हवी आहे? मे आय कम इन सर? मिस मानसी, या या. सर, हा, इथे तुमच्या सह्या हव्यात. मिस मानसी, बोला बोला. सर, परवा तुम्ही मला ही फाईल दिली होती. हा, मी त्याचे सगळे डिटेल्स काढलेत आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्टही केलाय. मग आपण करतोय ना ते लोन अप्रूव्ह? नाही सर, त्यांना फारच मोठी अमाऊंट हवी आहे आणि आपण सध्या त्यांना एवढ्या मोठ्या अमाऊंटचं लोन नाही देऊ शकत. मिस मानसी, मला हे सगळं माहिती आहे. काहीतरी नवीन सांगा ना आता. आणि काय ना, कुठल्याही परिस्थितीत मी हा क्लायंट हातातनं घालवू शकत नाही. आणि आय एम व्हेरी शुअर की तुम्ही सुद्धा हे करणार नाही. आणि मगाशी तुम्हीच मला म्हणालात ना, तुम्हाला कामाच्या जोरावर प्रमोशन हवंय. मग आता चला, काम सुरू करा. लोन अप्रुव्हलची प्रोसेस सुरू करा. चला. पण सर, हे कंपनीच्या नियमात नाही बसत. मग बसू आता आपल्या नियमात. आणि मिस मानसी, तुम्ही खूप हुशार आहात अहो. हे लोन कसं प्रोसेस करायचं, ते कसं अप्रूव्ह करून घ्यायचं, त्याचा मार्ग शोधा तुम्ही आता. ओके, चला चला चला, मार्ग शोधा, कामाला लागा, फाईल रेडी करा. चला. पण सर. मिस नीलम, मला तुमचं डेडिकेशन फार आवडलं. थँक्यू सर. आपल्या प्रत्येक एम्प्लॉईकडनं मला हीच अपेक्षा आहे. मिस मानसी, तुम्ही अजूनही इकडेच थांबलाय. चला, कामाला लागा. ओके सर.
हे काम तुम्ही मला दिलं असतं ना तर मी लगेच केलं असतं. मिस नीलम, तुमच्यासाठी माझ्याकडे बरीच वेगळी कामं आहेत. रिअली? हा मनू बोल. कुठे आहेस तू? मी आले ऑफिसच्या खाली. मी पोचतोच आहे का, पण खूप ट्रॅफिक लागलंय मध्ये, खूप ट्रॅफिक आहे. अरे मग राहू दे, मी निघते पुढे, परत उशीर नको व्हायला. हा चल बाय. नाही अगं थांब, मी मनू मीटर का भाव बढ़ गया मैडम, बैठने से पहले बता देता हूँ, बाद मत बोलना कितना कैसे हो गया. ठीक है आप जाइए. क्या हुआ मैडम? कुछ नहीं. आजपासून पैसे जपून वापरायचे. हे असे वायफळ खर्च बंद. प्रवासासाठी असे खर्च करून मला नाही जमणार. ट्रॅफिकमुळे उशीर झाला. कसं काय आलास तू? मिस मानसी, चला तुम्हाला सोडतो. मला काहीच सुचत नाहीये. कंटाळा आलाय या सगळ्याचा. माझंही तेच झालंय. आई सारखी घरी लग्न कर म्हणून मागे लागली. तुझं तरी ठीक आहे. आणि जॉबचं कारण सांगून तू लग्नाचा विषय पुढे तरी ढकलू शकतोस. मी काय करू? यांना कसं समजावू ना तेच समजत नाहीये. त्यात ते समोर सर माझं लग्न लावल्याशिवाय काही शांत बसतील असं मला वाटत नाही. त्यांनी शोधलाय मुलगा म्हणजे तो नक्कीच चांगल्या घरातला, श्रीमंत, उच्च शिक्षित असणार आणि तो आई बाबांना आवडणार आणि मग ते माझं लग्न ठरवणार, एवढं नक्की. तू आधीच एवढ्या पुढचा विचार का करतेस? आधी त्या मुलाला घरी तरी येऊ दे ना. अरे आणि विचार करावाच लागेल. गोष्टी फार पुढे गेल्या ना तर मग आपल्याला सावरताना कठीण होईल. ते काही नाही. मला जर काही कारण सुचलं नाही ना तर मी त्या मुलाला सगळं खरं खरं सांगणार आहे. माझं बाहेर अफेअर आहे आणि मी तुझ्या बरोबर लग्न करू शकत नाही. तू वेडी आहेस का? त्या मुलाने तुझ्या आई बाबांना सांगितलं तर काय होईल तुला कळतंय? बघ मला असं वाटतं तू आत्ता पॅनिक होऊ नकोस. आपण करूयात काहीतरी. तू मुलगा जेव्हा घरी येईल, समजा मी तिथे आलो तर? वा, म्हणजे मी माझ्या नवऱ्यासमोर दुसऱ्या मुलासाठी उभी राहू? माझी काय परिस्थिती होईल आणि विचार तरी कर. तू समोर असताना मला कसं काय सुचेल? हे बघ, हे असं म्हणजे तुला माझा सपोर्ट तर हवाय, पण मी तिथे यायला पण नकोय. नाही ठीक आहे, तू नको काय करू, मीच करते काहीतरी. आणि तू तिथे नसलास तरी माझ्या बरोबरच असशील ना? आता हे कसं शक्य आहे? असा किती गोड आहेस ग तू. अरे यार. मनू मनू मनू, हे काय आहे? अजून आवरलं नाहीस, अशीच बसून आहेस? कशी तयार होत आई? तुला माहितीये ना सगळं? मनू मला माहितीये, सगळ्यांना नाही ना माहित. तुझी अशी इच्छा आहे का की आत्ताच सगळ्यांना सगळं कळावं? चल पटकन तयारी कर, चल. ताई मला नाही करायचे इथे असे बघायचे कार्यक्रम. आयुष्यात जे प्रसंग आपल्याला नको असतात तेच आपल्या समोर सारखे सारखे काय येतात ग? असह्य झालंय ताई सगळं. मनू, अगं वेडाबाई,
आता फक्त पाहण्याचा कार्यक्रम आहे, लगेच कोणी तुझं लग्न ठरवत नाहीये. आणि हे बघ, बाबा तुला विचारतीलच ना की हा मुलगा तुला पसंत आहे की नाही, तेव्हा काहीतरी कारण देऊन नकार दे ना. ताई, मी आज एका मुलाला नकार दिला म्हणून हा प्रॉब्लेम संपणार नाहीये. उद्या ते दुसरा मुलगा आणतील, परवा तिसरा मुलगा आणतील, मग चौथा आणतील आणि कंटाळले ना की मग माझं लग्न ठरवून टाकतील. मनू, जेव्हा काहीच पर्याय उरणार नाही तेव्हा बघू ना. आत्ता का हार मानतेस? मनू मला सांग, अनिकेतची लग्न करताना तुला ठाऊक होतं ना हे इतकं सोपं नसणार आहे. मग आता हताश नको ना होस. माझी मनूबाई स्ट्रॉंग आहे ना. चल आवर पटकन. मला सांग, कुठली साडी नेसणार आहेस? नाही, साडी नाही नेसणार आहे, ड्रेस घालेन. बर, ड्रेस घाल. कुठला घालणार आहेस सांग. हा चल आवर, मी स्वतः तुला तयार. मनू, जाते ताई. जाते. मी आलोच. हो आलोच. मला हा काय वेळ लागतोय तिला पाठवणं लवकर. अहो तयार होत असेल तर तुम्ही पाहुण्यांपाशी बसा, येईल ती. लवकर पाठव. हो. येते. काय मुलींना तयार व्हायला थोडासा वेळ लागतो ना. हो ना, फारच वेळ घेतात मुली. आमच्या घरी फार वेळ घेतात मुली. घ्या, आली बघा. सुंदर. सुंदर आहे ना आमची मनू.